नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केला आहे एमएचयूआ. बरोबर ऐकले, खरंच आज शेतकरी संपलाय. आज तुम्ही कोणत्याही ठिकाणी जा, शासकीय कार्यालयात जा, शासकीय ऑफिस मध्ये जा, तुम्ही शेतकऱ्याला किंमत देत नाही. कोणीच आज शेतकऱ्याला किंमत देत नाही. आणि तुम्हाला लाज वाटते हो शेतकरी म्हणायला. आज तुम्ही मुलीचं स्थळ आलं, मुलीसाठी जर तुमच्या स्थळ आलं तर तुम्ही म्हणतात पोरग काय करतय. शेतकरी म्हणल्याच्या नंतर तुम्हाला लाज वाटती शेतकऱ्याला पोरगी द्यायला. का हो? शेतकरी म्हणलं की लाज वाटते तुम्हाला. आणि तुम्हाला सुद्धा पोरांनो शेतकरी सांगायला लाज वाटते. गर्वाने सांगतो मी, आज मी शेतकरी म्हणून. मी सुद्धा शेतकरी, तुम्ही सुद्धा शेतकरी असतान. तुम्हाला लाज वाटते ना शेतकरी सांगायला. का हो? काय काय असं शेतकऱ्यात आहे की तुम्हाला लाज वाटते मी शेतकरी म्हणून सांगायला? मला तर नाही वाटत. मी गर्वाने सांगतो मी शेतकरी म्हणून. शेतकऱ्याच्या पोरांनो, लाज वाटू देऊ नका मी शेतकरी म्हणायला. कशामुळे लाजायचं? आपण आज का चोरी करतोय का? आपल्या शेतात राबतोय. शासकीय एखाद्या कार्यालयात गेल्याच्या नंतर तुम्हाला विचारलं जातं काय करताय. शेतकरी म्हणल्याच्या नंतर त्यांचं काम होत नाही. का हो? शासकीय माणसं सुद्धा कमून शेतकऱ्याकडे लक्ष देत नाहीत. कोणतं सरकार सुद्धा नाही. आतापर्यंत जेवढे सरकार आले आणि गेले ना, तेवढे सुद्धा म्हणतात आम्ही शेतकऱ्यासाठी हे करू, आम्ही शेतकऱ्यासाठी ते करू. कोणत्याच नेत्यानं, कोणत्या सरकारनं शेतकऱ्यासाठी आतापर्यंत काही केलं नाही. मला तर वाटत नाही या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी काय करतील. पर्यंत कितीक नेत्यांना, आतापर्यंत कितीक सरकारांना आश्वासनं दिलेत नुसते आम्ही हे करू, आम्ही ते करू. आतापर्यंत काय केलंय सांगा ना सरकारनं. मी तर म्हणतो या सरकारनं आतापर्यंत काहीच केलेलं नाही. तुम्हाला जर वाटत असेल ना या सरकारनं काय केलंय, तर सांगा मग काय केलंय या सरकारनं. खरंच का हो तुम्हाला शेतकरी म्हणायला लाज वाटते? सगळ्या जगाला तर हेच शेतकरी जगवतो ना, मग कमून एवढं लाजतात? सांगा ना काय केलं या शेतकऱ्यानं. सरकार शेतकऱ्याकडे नीट बघत नाही. सरकारनं शेतकऱ्यासाठी आतापर्यंत काही केलं नाही. मला वाटत नाही इथून पुढे शेतकऱ्यासाठी काही करण म्हणून. आत्ताच पाऊस पडला, आत्ताच पेरण्या केल्या, लगेच कॉलेजवाल्याचा फोन येतो, सर तुमच्या मुलांची एवढी एवढी फीस राहिली, फीस भरावं लागेल. शेतकरी कुठून भरणार? आताच व्याजाने पैसे काढून पेरणी करतो आणि आताच कुठून भरणार इतकी लाखो रुपये फीस? काही करून पण शेतकरी मागे हटत नाही. कुणाचे काही करीन, उचला उचली करीन, कुणाचे व्याजाने पैसे काढीन, व्याजाने. शेतकरी काही करेन पण मागे सरत नाही. व्याजाने पैसे काढीन, काही करीन, पण त्या पोराची फीस भरीन. सांगा ना काय केलं या सरकारनं शेतकऱ्याच्या पोरांसाठी? मला तर काही एवढं बोलता येत नाही, पण मी सांगायचा प्रयत्न करेन एवढाच की आता तरी सरकार मायबाप शेतकऱ्यावरती लक्ष द्या.